हाय हॅलो नमस्कार. नवीन एका व्हिडिओमध्ये मी राजश्री आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. आज मी इथं छान असे गुलाबजामुन करून घेत आहे, कारण मला जायचं आहे माहेरी. कारण पण तसंच आहे, आमच्या इथं महाशिवरात्रीची मोठी यात्रा असते ग्रामदैवत अमृतेश्वर या महादेव मंदिरामध्ये. तर त्यासाठी मला जायचं आहे आणि वर्षाला प्रत्येक महाशिवरात्रीला मी जाते. त्यामुळं आत्ता ही माझी तयारी चाललेली आहे. पटपट गुलाबजामुन करून घेते आणि मला दुसऱ्या दिवशी म्हणजे महाशिवरात्री दिवशी जाणार आहे, पण आज बरीचशीच कामं आहेत. तर म्हटलं बाहेरचं काही घेऊन जाण्याच्या ऐवजी आपण घरात केलेला एखादा पदार्थ न्यावा. यासाठी हा सगळा अट्टाहास माझा. आणि छान असे हे गुलाबजामुन तयार होत आहेत. थोडेसे काळपट कलरवर मी काढत आहेत, थोडेसे कालाजामुन टाईपमध्ये. तर हे बघा कसले मस्त गुलाबजामुन तयार होत आहेत. आणि हे झाल्यानंतर मी पाकात वगैरे टाकून घेणार आणि त्यानंतर रेडी होतील गुलाबजामुन खाण्यासाठी. मुरले वगैरे ना की खूप सुंदर लागतात. आणि त्यानंतर आता दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ शूट होतोय. हॅलो नमस्कार. नवीन एका व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत. महाशिवरात्र आहे, मी आले माहेरी आणि इथं चाललाय लतिकाचा भडंग करायचा. आणि इकडे काय चाललंय बघा, ह्या वहिनींचं चाललंय. काय करायला हो? रताळाचा किस तिखट असं छान करायचं चाललंय. आमच्या इकडं वरईचा भात वगैरे खात नाहीत, त्यामुळं शाबूची खिचडी आणि रताळ्याचा किस मस्त असा झणझणीत. भडंगला फोडणी वगैरे टाकून घेतली. वहिनींनी रताळ्याचा किस पण बनवला आणि त्यानंतर आता इथं चाललंय भडंग मिक्स करायचं, कारण भरपूर असा भडंग होता. आणि हे सगळ्यांना रिटर्न देण्यासाठीचे पॅकिंग केलेले आहेत भडंगचे. आता लाडू पण भरपूर असे करायचे होते. आमच्या इतक्या गप्पाटप्पा चाललेल्या, कारण खूप दिवसातून आम्ही सगळ्याजणी भेटलेलो. आणि अजून अर्चना वहिनी यामध्ये नाही आहेत, कारण त्यांच्या गावची यात्रा आहे ग्रामदैवताची, त्यामुळं त्या आज त्यांची यात्रा आहे, त्या गेलेल्या आहेत. हॅलो नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. चला, आज नेक्स्ट डे आहे महाशिवरात्रीनंतरचा. मी आहे माहेरी. दाखवते रांगोळी, कालची दाखवायची राहिलेली रांगोळी दाखवते कशी आहे ती. हा आहे आमच्या वाड्यातील सुंदर असा परिसर. थोडासा बघा तुम्ही पण, ओव्हरव्ह्यू मी दाखवतेच नंतर सगळा. हा मनी प्लांट, पाणी मारलेलं नाही रे मनी प्लांटला, मारायला पाहिजे पाणी. किती छान छान आलेत, मस्त मस्त मस्त. महाशिवरात्री दिवशी मी सायंकाळी आलेले, त्यामुळे रांगोळी वगैरे हे काही शूट घेतलंच नव्हतं. खूप कमी शूटिंग घेतलेलं महाशिवरात्री दिवशी. आणि ही बघा किती छान रांगोळी काढलेली. ही वाड्याच्या आतमध्ये रांगोळी काढली, त्यामुळं रांगोळी जशीच्या तशी आहे, साधारण आठवडाभर तरी व्यवस्थित अशीच राहील. आणि थोडंसं मी दाखवते वाड्या असा पद्धतीचा आहे आतमधून. आणि भरपूर अशी कुंड्यांमध्ये ना छान अशी रोपे लावलेली होती, आणि त्यांना पाणी वगैरे घातल्यानंतर ती अजून छान अशी खुलली जातात. तर अशा पद्धतीचा हा आहे वाड्याचा आतला परिसर. कढीपाटावरती किंवा चौपाळ्यावरती भाऊ माझा बसलेला आहे आणि तो आवाज येत होता, त्यामुळं मग मी असं फक्त दाखवलं. मी आले इथं माझं घरात, माळवद माळी म्हणतो आम्ही याला. देवपूजा दाखवते. मस्त छान हे देवघर आहे आमचं. अशा पद्धतीनं सकाळचं प्रसन्न वातावरण, छान अशी देवपूजा झालेली आहे, अगदी प्रसन्न वाटतं. आणि इथं भरपूर असे दत्त महाराज, त्यानंतर बाळूमामा आणि बसवेश्वर महाराजांच्या छान अशा फोटो आहेत. तर हे सुद्धा पूजा केलेली आहे फोटोंची. आणि देवघरामध्ये देव्हाऱ्यामध्ये देवांची पूजासुद्धा मस्त झालेली आहे. सकाळ सकाळचं वातावरण आहे, त्यामुळे म्हटलं चला थोडंसं शूट घेऊया. आणि नारळाला कोंब आला आहे बघा. आमच्या इथली यात्रा आहे आणि आज यात्रेला सगळे पाहुणे मंडळी येणार आहेत. तर इथं मोबाईल ठेवला आहे मी, असंच बोलते. आणि आज मेनूमध्ये जेवणाच्या काय काय असणार आहे हे पण मी शेअर करणार. 2 दिवसाचा व्हिडिओ मी एकत्र करत आहे. थोडासा मोठा होईल, पण संपूर्ण बघा. एकादशीचा उपवास सोडण्यासाठी आज मस्त असा स्वयंपाक केलेला. ही आहे पनीरसाठीची ग्रेव्ही, ज्यामध्ये आता पनीर तळून टाकले जातील. आणि सगळा स्वयंपाक ऑलमोस्ट तयार झालेला आहे. पुरणपोळीसुद्धा आहे, त्याचबरोबर चपाती पण केलेली आहे, गुलाबजामुन आहेत, आणि बाकीच्या अजून काय काय बरंचंच केलं आहे, भजी वगैरे. तर हे सगळं झालं आहे. आणि आता आम्ही इथं ताटं वाढून घेतो आहे. मी थोडंसं शूट करत होते, त्यामुळे मी उठलेले आहे. आणि ह्या दोघीजणी ताटं करायला लागलेत. वनश्री आणि लतिका. इथं वहिनींचं चाललं आहे गरम गरम भजी तळून काढायचं. तर छान अशी ताटं करून झालेली आहेत. आणि म्हटलं चला तुमच्यासोबतसुद्धा थोडंसं शेअर करूया. आणि मस्त असा ना पुलाव राईससुद्धा केलेला. आता जेवणं वगैरे आमची सगळ्यांची झाली. आणि कुणी कुणी काय काय आणलं आहे हे पिशव्या उघडून बघायचं चाललं आहे.
आता लतिकाच्या माहेरहून आलेले आहेत द्राक्षे, कारण त्यांची आहे द्राक्षाची बाग. वनश्रीनं पण छान असा खाऊ आणलेला आणि मी सुद्धा गुलाबजामुन आणलेले, प्लस आमच्या अक्कांनी गावाकडून चिक्कू दिलेले भरपूर आणि बरंच काय काय. अर्चना वहिनीसुद्धा आलेला आणि त्यांनी पण भरपूर असा खाऊ आणला आहे आणि सगळ्यांसाठी बांगड्या वगैरे, त्यांची यात्रा होती त्यामुळे तिकडून बरंचसंच काय काय आणलं आहे. तर हे सगळं आमचं ना निवांत वेळ होता, जेवणं खाणं झाली आणि त्यानंतर आम्ही सगळ्याजणी इथं एकत्र आमचा सगळा गोंधळ कोलाहल चालला आहे. आणि हे बघा लतिकाच्या पप्पांनी बरंच काय काय खाऊ आणलं आहे ते ती दाखवत होती. तर खूप सगळा खाऊ झाला आहे आणि अनन्या तर खूप एक्सायटेड आहे. ती मला म्हणत होती तू सगळं शूट कर, मी तुला एक एक दाखवणार, असं तिचं चाललेलं. आणि आता आता आमचं ना निघण्याचं टायमिंगसुद्धा झालं आहे. मी सुद्धा ना संध्याकाळी 4च्या दरम्यान निघणार होते. मनश्रीसुद्धा तिच्या गावी जाणार आहे, त्यामुळे आता ओटी भरणं वगैरे हा कार्यक्रम सगळा होणार आहे. तर हे अर्चना वहिनींनी बऱ्याच बांगड्या वगैरे सगळ्यांना आणलेल्या, मलासुद्धा छान असे कंडे आणलेले आहेत. तर खूप सगळा एन्जॉय आम्ही केला, भरपूर गप्पा टप्पा केल्या आणि हे एक वेगळ्या प्रकारचे गुलाबजामुन होते, त्यामुळे मी तुम्हाला दाखवत आहे. हे बघा मस्त असं क्रीम भरलं आहे ह्या गुलाबजामुनमध्ये आणि हे आणलेले आहेत लतिकाच्या वडिलांनी. मस्त तिला खूप आवडतात त्यामुळे त्यांनी ते आणलेले आहेत. तर अशा पद्धतीचा हा होता व्हिडिओ व्लॉग. आता वनश्री जाणार आहे त्यामुळं तिची ओटी भरायला लागलेत वहिनी आणि थोड्याच वेळात ती पण जाणार आणि त्यानंतर मग मी थोड्या वेळानंतर जाणार, असं आहे आमचं. तर एक दिवस खूप मस्त एकच मुक्काम केला मी, पण इतकं मस्त वाटलं आणि खूप सगळा एन्जॉय केला आम्ही सगळ्यांनी, गप्पा टप्पा भरपूर केल्या सगळ्या. तर आता इथं सगळ्यांना वनश्रीला घालवायला सगळेजण आम्ही बाहेर आलो आहे. हा क्षण सगळ्यांना नको वाटतो. अनन्या सायकल शिकलेली त्यामुळे ती सगळ्यांना सायकलचं प्रात्यक्षिक दाखवणार आहे, त्यामुळे तिची गडबड चाललेली आणि आम्हाला सगळ्यांना ते बघायचं आहे असं तिला वाटत होतं. चला तर आता ना हा व्हिडिओ मी इथंच थांबवते. हे बघा अनन्याला थोडी थोडी सायकल यायला लागली आणि सायकल मोठी आहे त्यामुळे तिच्या हाईट वेटपेक्षा सायकलचं वजन जास्त आहे, असं झालं आहे हे. चला भेटू.